ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. वास्तुशास्त्र आणि बैठकीची खोली या विषयी आपण आज चर्चा करतोय. सर, आपण मगाशी देवाची प्रतिमाबद्दल बोलत होतो, परंतु हॉलमध्ये अशा प्रकारे देवाची म्हणजे जागा अशी म्हणाल तर ती किंवा देवाची प्रतिमा किंवा देवघर या गोष्टी असणं कितपत योग्य आहे? देवांची जागा अनुश्री खरं तर देवघरातच पाहिजे. बरोबर. पण आता काही माझ्यासारखे खूप वेडे भक्त असतात, तर मी साईबाबांचा एवढा कट्टर भक्त आहे की माझ्या घरात दुसरे कुठलेही देव नाहीत. अच्छा. आम्ही जसं म्हणतो की जसं स्त्रीने एकदा आपला पती म्हणून एखाद्याचा स्वीकार केला की तिच्या दृष्टीने ते बाकीचं सगळं निषिद्ध असतं, त्याच पद्धतीने आपण जर एकाच देवतेला मानत असू तर एखादी प्रतिमा हॉलमध्ये लावायला हरकत नाही. पण त्या प्रतिमेची रोजच्या रोज पूजा करणं किंवा त्याचे पंचोपचार करणं, आरत्या वगैरे करणं हे टाळलं पाहिजे खरं तर. अच्छा. पण जर तुम्हाला जागाच नसेल, दुसरीकडे ईशान्य कोपऱ्यात जागाच नाहीये आणि मात्र हॉलमध्ये तेवढी एकच देवाची प्रतिमा आहे, तर मात्र तुम्ही ते ठेवू शकता, परंतु त्याचं पावित्र्य तेवढं ठेवलं पाहिजे. बरोबर. विशेषतः संतांच्या ज्या प्रतिमा असतात त्या संतांच्या प्रतिमा अजिबात म्हणजे त्याला निषिद्धता नाहीये, मानल्या गेल्यात. परंतु देवांचे जे फोटो आहेत ते शक्यतो तुमच्या वास्तूमध्ये हॉलमध्ये ठेवू नयेत असंही शास्त्रकारांनी सांगितलंय. त्यासाठी देवघर ही उत्तम जागा आहे. नक्कीच. आपण मेलचा प्रश्न घेऊया सर पुढचा. त्यांचा स्नेहल भट नारायणपूरवरनं प्रश्न आहे. आमचं 4 जणांचं कुटुंब आहे. हॉलमध्ये जेव्हा बसतो तेव्हा जोरदार भांडण होतात, रखरख वाटते, आमच्यात कोणी नाही पडलं तर बरोबर वादही होतात. तर मग काही वास्तुदोष आहे का हॉलमध्ये, असं त्यांनी प्रश्न विचारला. हो, त्यांनी हॉलचा जो नकाशा त्यांच्या मेलमध्ये जो पाठवला आहे तर तो थोडासा त्याला षटकोनी येतो. अच्छा. म्हणजे त्यांच्या हॉलची जी रचना आहे जसं आपले चौकोनी किंवा आयताकृती असतात तर त्याचं षटकोनी आहे, म्हणजे त्याला सगळे कॉर्नर त्याचे गेलेले. त्यासाठी त्यांनी एक साधा सोपा सिंपल उपाय करावा. घराचं जे छत आहे त्या छताला 4 खेळे ठोकावेत 90 डिग्रीमध्ये आणि त्याला एक तांब्याची तार घड्याळाच्या काट्याप्रमाणे ओढावी. म्हणजे जे छत आहे, घर जे समजा अष्टकोनी आहे तर ते छत जे आहे ते चौकोनी करून घ्यावं. याशिवाय तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये जर का गुलाबांच्या पाकळ्या भरून पाणी सोडून जर एक 10-15 दिवसांनी जर बदलल्यात तर त्याचा पण खूप चांगला अनुभव. हल्ली मार्केटमध्ये तुम्हाला असे काही सुवास मिळतात की असे तुम्ही ते टाकून त्याच्यामध्ये तो अॅरोमा ठेवू शकता. अशा पद्धतीचा अॅरोमा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवा आणि एक कुटुंबाचा सुंदर फोटो घरामध्ये लावा. खूप चांगला अनुभव येईल. नक्की. आपल्याला पुण्याहून सुनीता यांचा फोन आलाय. बोला सुनीता, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा ऐका सर. नमस्ते. नमस्कार. बोला. माझं घर आहे ना, फ्लॅट आहे, पण पूर्व पश्चिम त्याची दिशा आहे. दार आहे ते पूर्वला आहे. बरं. पण काय होतंय, मुलांची सगळे सगळे भांडणं करतात मुलं. बर. आणि त्यांचं एक दिशा कुठं देवघर आहे माझं, देव आहे सगळं, देवाला कुठं ठेवायच कळत नाही. बर. ईशान्य दिशेला जागा आहे का तुमच्या घरामध्ये, कोणत्याही रूमच्या ईशान्य दिशेला? हो आहे ना, म्हणजे खिडकी आहे तिथं, हॉलमध्ये आहे आणि आतमध्ये बेडरूम आहे. बेडरूम आहे? एकच बेडरूम आहे का 2 बेडरूम आहेत? एक बेडरूम आहे, ते त्या साईडला ईशान्य साईडला. ईशान्य साईडला ते नेमकं बेडरूम आहे, तुम्हाला जागा नाहीये. किचन मध्ये जागा आहे ईशान्य कोपऱ्यात? हो आहे ना, तिथे आहे जागा. मग ईशान्य कोपऱ्यात जर जागा किचन मध्ये असेल तर तिथं तुम्ही देवघर ठेवा. फक्त देवघर आणि तुमचं किचनचं जर ओटा असेल किंवा काय असेल त्याच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स ठेवण्यासाठी एक उंच अशी तुम्ही एखादं प्लायवूड लावू शकता किंवा तुम्ही कडाप्पा लावू शकता. सेपरेट करायचंय थोडक्यात देवघर आणि ते. पण तुम्ही देवघर तुमचं ईशान्य कोपऱ्यात कोणत्याही रूमच्या स्वयंपाकघरात सुद्धा चालेल. नक्की नक्की. तर आज आपण वास्तुशास्त्र आणि बैठकीची खोली या विषयावर चर्चा केली. अजूनही आपला विषय संपलेला नाहीये. विषय एवढा मोठा आहे की आपल्याला प्रश्न एवढे येतात. तर आपण पुन्हा याच विषयावरती मला वाटतं चर्चा करूया. आज आपण या विषयावरती इथे येऊन एवढी छान चर्चा केली त्याबद्दल साम मराठी करून धन्यवाद. तर आपण आनंद पिंपळकर सरांबरोबर 17 जुलैला पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि त्या दिवशी सुद्धा आपण वास्तुशास्त्र आणि बैठकीची खोली, त्याचबरोबर वास्तुशास्त्र आणि स्वयंपाकघर या विषयावरती चर्चा करणार आहोत. आता या विषयाचं इथेच थांबतोय. नमस्कार.